महाराष्ट्रात ते काही आलेले नाही. हा मंच ओबीसीचा आहे. काही तुमच्या घराला बघत समर्थन आहे. दुःख पडले का? नाही, काही गट वगैरे पडलेले नाही. मी इथे या अधिवेशनामध्ये आलेलो आहे. सुधाकर अडबले साहेब आपले आमदार ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आता प्रत्येकाचे आपापले कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमानुसार येतात. परंतु काँग्रेसची खरं म्हणजे भूमिका तर ही पहिलेपासून आहे. आमचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधी यांनी सुद्धा म्हटलं, जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतकी भागीदारी. आणि म्हणून या देशामध्ये ओबीसींना जर न्याय द्यायचा असेल तर सर्वात पहिले जात न्याय जनगणना केली पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पहिला टप्पा जात न्याय जनगणनेचा झालेला आहे. त्या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये ओबीसीचा नकारा नाही. आणि म्हणून खरं म्हणजे ओबीसीला जर न्याय देण्याची भूमिका ही केंद्राची आणि राज्य सरकारची जर असेल तर मग त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीचा नकारा त्याच्यामध्ये ऍड केला पाहिजे. आणि ओबीसी आणि इतर सुद्धा जात न्याय जनगणना या देशामध्ये झाली पाहिजे, तरच ओबीसींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आज जे ठराव झाले त्याला काँग्रेसचं समर्थन आहे. काँग्रेसचं पूर्ण समर्थन आहे या ठरावांना. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक प्रकारच्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या सर्व मागण्या या न्याय मागण्या आहेत, त्या चांगल्या मागण्या आहेत. आणि सर्वोच्च मागणी जी आहे ती हीच आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे. हे ठराव भाजपचे नेते आपल्या सरकारपर्यंत नेत्यांपर्यंत पोहोचवणार. तुम्ही हे ठराव प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत का? निश्चितपणाने आम्ही राहुलजी पर्यंत किंवा प्रदेश काँग्रेसच्या पर्यंत आम्ही या सगळ्या मागण्या पोहोचवणार आहेत. आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की या देशामध्ये ओबीसींना न्याय देण्यासाठी ही जात न्याय जनगणना झाली पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही समोर जाणार आहोत. सहभागी झालेले आहे. जातीय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी तुम्ही बोलत असताना लोकांची होती. अशी आहे तुमच्याकडनं, काय सांगा? नाही बघा, 1931 मध्ये सगळ्यात पहिले जातीनिहाय जनगणना झाली होती. आणि त्यानंतर 2011 मध्ये जनगणना झाली, पण त्याचे आकडे कुठे पुढे आणले नाही. पण या देशात ज्यावेळेस माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आली, माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले. आणि एक ओबीसी व्यक्ती म्हणून, एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांनी या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. आता जनगणनेची सुरुवात झालेली आहे. यामध्ये जातीनिहाय जनगणना ही होणार आहे. आणि मला 100% खात्री आहे की जी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जी मागणी केलेली आहे की जनगणनेमध्ये, जातीनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा रकाना असला पाहिजे, ते 100% ही मागणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी करतील. काल मनोज जरांगेने ज्या प्रकारे भाजप असेल किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांना धमकावलं, तुम्ही ओबीसी समाजातून पुन्हा घटनेकडे कशा प्रकारे बघताय? बघा, असं आहे की ज्यावेळेस मनोज जरांगेजींनी मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं समर्थन केलं होतं. पण त्यांनी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं त्यावेळेस ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे. आणि या प्रकारचे असंविधानिक मागणी जरांगे पाटील सातत्याने करतात. त्याला नेहमी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी समाजाचा विरोध राहणार आहे. आणि त्यांनी मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण मागितलं त्याचं त्याला काही हरकत नाही. पण मराठा समाज हा ओबीसी नाही. मराठा समाज किंवा कोणतंही आरक्षण हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नसतो, तर तो प्रतिनिधित्व म्हणून तिथे आरक्षण दिलं गेलं असतं. आणि मराठा समाजाला या महाराष्ट्रात आणि मोठ्या प्रमाणात आरक्षण प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आता ओबीसी मध्ये त्यांनी ही मागणी करू नये. हो, ते जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर सरकार त्या दबावाखाली निष्पत्ती आहे का? तुम्ही या संदर्भात ओबीसी नेते म्हणून मुख्यमंत्र्यांकडून बोलायचं आश्वासन? परत आश्वासन घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला मागच्या वेळेस आश्वस्त केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आणि त्यांच्या शब्दावर ते कायम आहे. आणि मला असं वाटतं या प्रकारचा आता मला जरांगेंचा विषय आता संपलेला आहे. आता जरांगेच्या आंदोलनाला काही धार राहिलेली नाहीये. आणि उद्या जरांगेने आमरण उपोषण केलं आणि परत सरकारला वेठीस धरून ओबीसींवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही सगळे इथे उपस्थित सगळे लोक आमरण उपोषण करू. जय ओबीसी.